नमस्कार मित्रांनो, तर आपण कुठे आलो आता काही सांगायची गरज नाही आहे। येस मित्रांनो, आपल्या डोंबिवलीमध्ये 90वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलेलं आहे। तर मित्रांनो, मी आलो या इथे याच्यासाठी की बघायला नक्की काय असते संमेलन, म्हणजे संमेलनामध्ये कोण कोण सहभागी होतं। वयोवृद्धापासून ते आपल्या बरेचसे तरुण पिढी दिसते आपल्या इकडे। बघूया काय काय गोष्टी आहेत इथे। स्टॉल भरपूर लागलेले आहेत, आपण प्रत्येक स्टॉलला व्हिजिट देऊया, जास्तीत जास्त गोष्टी घ्यायचा प्रयत्न करूया व्हिडिओमध्ये। चला मित्रांनो, तर मित्रांनो मी या इथे संमेलनाला आलो आहे आणि आल्याच मला पहिला आपला हा सबस्क्रायबर भेटलेला आहे। त्याचं नाव काय? ओमकार चव्हाण। याचं पण ढोलपथक आहे, तर ते ढोलपथकामध्ये त्याचं काहीतरी सुपारी आमची आहे रोडला। बरं, आमच्या पथकाचं नाव कलारंग प्रतिष्ठान। ओके। तर चला मित्रांनो, आपण आता बुक स्टॉल्सकडे आलो। एवढा मोठा स्टॉल आहे बाबा, हा बाबा काय इकडे पण आहे, या इकडे स्टॉल, या इकडे पण आहे, या इकडे बघा अजून काहीतरी। अरे नमस्कार, ओळखलत काय? अरे बा, सही रे, स्टार्टिंगलाच भेटलात तुम्ही। वाटलं होतं मला तुम्ही असणार, सुरेश साहेबांचं भेटलं बस। काय बाकी मजेत। तर मित्रांनो, आपण साहित्य संमेलनामध्ये एंट्री करताच पहिलंच दर्शन जे झालेलं आहे ते आपल्या या राफ्टर पब्लिकेशन आणि त्या पब्लिकेशनने पब्लिश केलेले काही ग्रंथ आहेत आणि त्याच्याबरोबर आपले राफ्टर पब्लिकेशनचे मेन मालक जरी म्हटलं तरी चालेल, तर त्यांच्याकडून आपण थोडंफार ऐकून घेऊया की या संमेलनाबद्दल त्यांचं काय मत आहे आणि लोकांनी इकडे काय यावं आणि त्यांच्या पब्लिकेशनबद्दल थोडी माहिती त्यांनी जर दिली तर आपल्याला बरं होईल। मी जरा कॅमेऱ्याच्या बॅक साईडला येतो। 90वे साहित्य संमेलन आहे आणि इथे सगळ्यांनी जरूर यायला पाहिजे। याचं कारण साहित्य संमेलन हा नुसता प्रकाशकांसाठी नाही तर वाचकांसाठी सुद्धा अक्षरशः सण असतो। आम्ही सगळे सणासारखा एन्जॉय करतो हा सण। सो साहित्य संमेलनाला आता इथे एवढे तुम्ही बघाल खूप सारे स्टॉल्स आहेत। शुक्रवार कालचा दिवस पहिला होता, त्या दिवशी थोडंसं तिथे गर्दी कमी होती म्हणेन, पण आज शनिवार आहे। आज दुपारपासून जी गर्दी सुरू झाली ती मला खात्री आहे ती उद्या संध्याकाळपर्यंत राहील। राहिला बघ राफ्टर पब्लिकेशनचा स्टॉल गेली 6 वर्ष पंजाब सोडून सगळ्या साहित्य संमेलनांमध्ये होता। साहित्य संमेलनांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळतो, आयोजकांची उत्तम सोय असते नेहमीच। आणि साहित्य संमेलनासाठी आम्ही हे पर्टिक्युलर एक पुस्तक अतिशय घाईने रिलीज केलं, समर धुरंदर नाव। याचा साहित्य संमेलनामध्ये फायदा व्हावा म्हणून या लेखकाचे लेखक विद्याचरण पुरंदरे पण आपल्याबरोबर आहेत, हेच आहेत पुरंदरे साहेब। सो या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल सविस्तर आलेलं आहे। राफ्टरची सगळी पुस्तकं ही 7 पुस्तकं ऐतिहासिक आहेत, 7 नॉन हिस्ट्री बुक्स आहेत। सो हे राफ्टर पब्लिकेशन्स आमचा शक्यतोवर भर असतो निनाद बेडेकर आमचे गुरु, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ससंदर्भ इतिहास मांडण्याचा। कुठली ऐकीव माहिती किंवा हवेत काही आम्ही बोलत नाही। जे जे या पुस्तकातून आलं आहे ते मी खात्रीलायक सांगू शकतो की ते कुठे ना कुठे कंटेम्पररी एव्हिडन्समध्ये आलं आहे। सगळ्यांना मोडी येतं, काही जण फारसी शिकत आहेत। सो या दृष्टीने आम्ही सगळे काम करतो। राफ्टर या दृष्टीने पुस्तकं काढत राहील। साहित्य संमेलन हे सुपरहिट होईल आणि ते ग्रँड सक्सेस असेल याची खात्री आहेच। शिवाय आमचा एक चॅनल आहे, यूट्यूबचा चॅनल, जसा जीवन राईट जीवनचा व्लॉग चॅनल तुम्ही सगळे बघतच असाल। आम्हालाही तो आवडतो चॅनल, आम्ही पण तो चॅनल बघतो। तसंच आमचा पण राफ्टर पब्लिकेशन्स आणि मेन म्हणजे आमच्या इतिहासाच्या पाऊलखुणा ग्रुपचा मराठा हिस्ट्री नावाचा हा चॅनल आहे। इकडे तुम्ही जरा प्लीज फोकस करा। तसं आपण आपल्या चॅनलमध्ये देऊ। येस हा चॅनल आहे। तसंच व्लॉगला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण याचे व्हिडिओज मी स्वतः बघतो आणि हा सुद्धा माझे व्हिडिओ बघतो, कारण मला कळणे रायगडावर होता आमच्या ग्रुपवर आला तेव्हा। जसे आमचे सबस्क्रायबर आहेत, मी नक्की सगळ्या माझ्या रीडर्सना, माझ्या व्ह्युअर्सना सांगेन आमच्या चॅनलबरोबर व्लॉगसुद्धा सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्ह्युअर्सना सांगेन आमचा मराठा हिस्ट्री चॅनल सत्य हिस्ट्रीसाठी सहाय्य करू आणि मालक वगैरे नाही, मित्र आहे मी याचा, त्यामुळे धन्यवाद।
मराठी भारतीय मराठी बोला चळवळ. मित्रांनो, आता तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. सगळेजण इथे दिसत आहे मराठी बोला चळवळीसाठी सर्वजण इकडे जमलेले आहेत. आणि मी सुद्धा इकडे फिरत असताना मला म्हणजे मी आकर्षित झालो यांच्याकडे आणि उत्सुकता आणली गेली की नक्की ह्यांनी कशासाठी हा स्टॉल लावला आणि लोकांपर्यंत यांचं काय मत, म्हणजे लोकांपर्यंत काय पोचवायचं आहे. तर आपण त्यांच्याकडूनच थोडक्यात जाणून घेऊया की नक्की काय त्यांचं मत आहे आणि त्यांना ह्याच्यातून काय साध्य करायचं. तर भारतीय राज्यघटनेनं आपल्याला जो समानतेचा अधिकार दिलेला आहे किंवा भारतीय राज्यघटनेचं जे मूळ आहे समानता, या समानतेच्या तत्वावरच ही चळवळ उभी राहिलेली आहे. म्हणजे मुख्य सांगायचं म्हणजे या भारतामध्ये अनेक भाषा एकत्र नांदतात. तर एकत्र नांदत असतील तर त्यावेळी त्यांना एकाच वेळी समान दर्जा मिळाला पाहिजे. आणि आता मराठीच्या बाबतीत पाहायला गेलं तर तो दर्जा मिळत नाही. शासकीय पातळीवर असेल, सार्वजनिक जीवनामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, मराठीला दुय्यम स्थान दिलं जातं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इतके वर्ष पसरवलेली अंधश्रद्धा म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा. या राष्ट्रभाषेची या अंधश्रद्धेमुळं इतके वर्ष अनेक भाषिक, फक्त मराठीच नव्हे इतर अनेक भाषिकसुद्धा त्यांच्या मातृभाषेला दुय्यम स्थान देतात. आणि त्याचा परिणाम लोकांच्या त्या भाषा न बोलण्यामध्ये झाला. आणि म्हणून आम्ही एक चळवळ घेऊन असं उभं राहिलेलो आहोत की ज्यामध्ये मराठीला त्या ठिकाणी प्रथम स्थान दिलं जाईल आणि लोकांच्या मध्ये असलेला न्यूनगंड दूर होईल आणि त्यांना सत्याची जाणीव होईल. हा आमचा उद्देश आहे. तर नक्की काय प्रयत्न करता तुम्ही आत्तापर्यंत? नक्की काय काय गोष्टी लोकांसमोर आणायचा प्रयत्न केलेला आहे आत्तापर्यंत? उदाहरण आता अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं म्हणजे रेल्वे स्थानकं जी आपल्या आहेत मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी त्रिभाषा सूत्र आपल्याला लागू आहे. त्रिभाषा सूत्रानुसार त्या राज्याची भाषा ही प्रथम, त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी असा क्रम आहे. परंतु तुम्ही अनेक स्थानकांमध्ये पाहाल त्या ठिकाणी प्रथम हिंदी असते, नंतर मराठी किंवा इंग्रजी. मराठीला जे प्रथम स्थान मिळालं पाहिजे ते मिळत नाही आहे. आणि इतर ठिकाणी उद्घोषणा असतील, लोकल रेल्वेच्या उद्घोषणा असतील किंवा तिथलं वेळापत्रक असेल, यापैकी बऱ्याच गोष्टी हिंदीमध्ये असतात. आणि आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर नेरूळचं, तर नेरूळ असं केलं होतं ते. आता बाराखडी एक आहे त्याच्यामुळे ते नेरूळच असायला हवं अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्हाला ते परत बदललेले दिसले. तर मराठी शाळांवरती एक मोठा विषय चालू आहे. मराठी शाळा चालत नाही आहेत किंवा आता इंग्लिश मिडियमकडे सगळेजण वळतात आहे. तुम्ही गावाकडे बघा, गावाकडे बऱ्यापैकी थोडंफार चालू आहे. पण शहरामध्ये आता आपण आपलीच जनरेशन बघा, बोलाल की बाकीची लोक आहेत ती इंग्लिश मिडियमला टाकतात आहे. आपला मुलगा त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरला पाहिजे, इंग्लिश मिडियमला जायला पाहिजे. तर ह्या प्रश्नावरती आपल्या साईडून काय प्रयत्न चालू आहे? आम्ही याच्यामध्ये पालकांचं मार्गदर्शन करतो. पालक मेळावे घेऊन त्यांना या गोष्टी सांगतो. जगातल्या शास्त्रज्ञांचा अनुभव ते काय सांगतात, कुठल्या माध्यमातून शिकावं, याचे आम्ही संदर्भ घेऊन लोकांना सांगतो की बाबा हे बघा शास्त्र असं म्हणते. आणि त्याची उदाहरणे देतो. तुम्ही प्रगत देशांमध्ये पाहाल तर इंग्रजी शिकू नका अशी भूमिका नाही आहे. इंग्रजी शिका ती स्वतंत्र भाषा म्हणून शिका, परंतु माध्यमासाठी शास्त्र काय सांगते त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, हे आम्ही पालकांना सांगतो. त्याचं उदाहरण म्हणजे युनेस्कोचा एक अहवाल आहे. युनेस्कोच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी मुलं मातृभाषेतून शिक्षणाला सुरुवात करतात ती मुलं, त्या मुलांची आकलन शक्ती जी त्या मुलांपेक्षा जास्त असते जी मंडळी इतर भाषांमध्ये. मला याच गोष्टीवरती बोलायचं होतं की ज्यावेळी आपण आपल्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये कुठलीही गोष्ट शिकत असतो ती अगदी मनात ठसून जाते. बरोबर आहे. मराठीतून जे आपण ऐकतो ते आपल्या लक्षात राहतं आणि कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं असतं शिक्षणामध्ये पाठांतरापेक्षा. तर इंग्लिश जर घ्यायला गेला तर त्या मुलाला आधी तर ते खूप हेवी झालेलं असतं, त्यात तो पाठांतर करायला जातो आणि ते शिकायच्या ऐवजी तो फक्त पाठांतर करून पास होण्याच्या मागे धावतो. तर ही एक गोष्ट मित्रांनो तुमच्या निदर्शनास आणून द्यायची होती की आपला हा जो गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे. इंग्लिश हे आपण नंतर पण शिकू शकतो, ही एक भाषा आहे आणि एका वर्षात सुद्धा आपण शिकू शकतो इंग्लिश. फक्त थोडा एक प्रोफेशनल लेवल आल्यानंतर ना आपल्याला त्याचा सहवास असला तर आपण इंग्लिश तसेही बोलू शकतो. याच्यामधलं तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुम्ही इंग्रजी माध्यम निवडलं तर त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात त्याचं उदाहरण सांगतो.
मागच्या वर्षी मी काही इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो, तिथं भाषा शिकवतात. तिथे एक 7वीतला मुलगा आला होता आणि त्याचं इंग्लिश अत्यंत खराब होतं. तो जेव्हा मुलगा आमच्याकडे आला तेव्हा तो बोलायचं बंद झाला. तो बोलत नव्हता अजिबात. तो हसतही नव्हता. आम्ही काय करायचो तर केस स्टडी करायचो. त्याचं कारण काय शोधून काढायचं मुळापर्यंत. आमच्या लक्षात असं आलं की घरी प्रचंड दडपण होतं की तुम्हाला हे इतके मार्क मिळायला पाहिजे, ते नेहमी असतात ते होतं. आणि शाळेमध्ये त्यांच्या मातृभाषेमध्ये बोलायला बंदी होती. त्या मुलांना पर्याय काय निवडला, बोलायचंच होतं. त्याच्यामुळं ते इतक्या पातळीला पोहोचलं की तुम्ही हसायचं बंद झालं. म्हणजे आम्ही प्रयत्न करायचो त्याला काहीतरी करावून त्यांना हसवायचा, परंतु ते काय हसायचं नाही. आमच्याकडे आल्यानंतर त्यांना 1 वर्ष आम्ही 3 कोर्सेस त्यांना दिल्यानंतर 1 वर्षानंतर ते मग इतकं घडाघडा बोलायला लागला. आणि इंग्लिशवर अर्थातच बाय प्रॉडक्ट आहे म्हणूया आपण, परंतु मुख्य म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला. म्हणजे तुमच्या हट्टाचा किती भयानक परिणाम होऊ शकतो याचं एक कॉन्फिडन्स उदाहरण आहे. अजून एक मला सांगायचं आहे की जे मोठमोठे आपले हॉटेल्स आहेत मुंबईतले, त्यामध्ये जे रूम्समध्ये जे TV आहेत त्याच्यामध्ये जे चॅनल टाकलेले आहेत ना, त्याच्यामध्ये अदर लँग्वेजचे भरपूर आहेत, पण आपल्या मराठी लँग्वेजचा एकही चॅनल नाही आहे. हा त्यावरती पण बरोबर आहे. बरोबर. हयात रिजन्सी हॉटेलला मी पाहिलं आहे ते. म्हणजे हे ह्या लिंकपासून पण सुरू करायला पाहिजे. म्हणजे जितकं स्टँडर्ड तिथं मराठीचा दर्जा तुम्ही तितका खालवला आहे. माझं याच्यावरच म्हणून म्हणणं आहे की जे कोणी हे पाहणार आहेत त्यांना माझी विनंती आहे की आत्ता ही मराठी बोला चळवळीचे तुम्हाला 4 लोक दिसत आहेत, एवढ्यापुरतं हे काम नाही आहे. समस्या फक्त आमची नाही आहे, समस्या प्रत्येकाची, आणि म्हणून कामही प्रत्येकानंच केलं पाहिजे. तुमच्या काही कल्पना असतील, तुमचे काही समस्या असतील तर तुम्ही मांडा, त्याच्यावर काय उपाय करता येईल आपण पाहूया. आणि म्हणूनच मराठी बोलात चळवळ ही काही 2-3 लोकांची चळवळ नाही, ही प्रत्येकाची चळवळ आहे. ज्याची मातृभाषा मराठी आहे त्या प्रत्येक व्यक्तीची ही चळवळ आहे. त्यामुळे समस्येचं निवारण, समस्येचं समाधान आपल्याला प्रत्येकाकडून मिळालं पाहिजे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कृपया सहभागी व्हा आणि म्हणजे आपल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आत्मविश्वासाच्या पातळीवर आणूया. धन्यवाद. धन्यवाद. सभा मंडप आहे इकडचा, आणि पुढे समोर स्टेज आहे. त्या स्टेजवरती काही कार्यक्रम चालू आहेत. पण खुर्च्या सगळ्या मोकळ्या आहेत मित्रांनो. सगळे लोक त्या बुक स्टॉल्सकडे गेलेले आहेत. पण यार इथे कुणीतरी हजेरी लावलं पाहिजे, कारण की ती लोक काहीतरी कला सादर करतात आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण. आणि काही मुलं आहेत, शाळेची मुलं आहेत. आधी तर भरपूर कार्यक्रम झालेले आहेत. कार्यक्रमाची पत्रिका तुम्ही बघितलीच असेल यांच्या वेबसाईटवरती. खूप मोठमोठे कार्यक्रम होते या इथे. आत्ताच विश्वास नांगरे पाटलांचा एक कार्यक्रम होऊन गेला. त्याचबरोबर काही शौर्य कथा इथे ऐकायला भेटल्या, पण आपल्याला उशीर झाला कारणाने आपल्याला इथे घेता नाहीत आल्या. तर जेवढं शक्य तेवढं आपण घ्यायचा प्रयत्न करूया. टिळक, मुक्काम पोस्ट खैराव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तसा मी लेखक आहे, कवी आहे, आणि कवीच्या माध्यमातून साहित्याच्या प्रेम केल्यामुळं आपोआपच मला ती कथेचा नायक झालो, कवितेचा नायक झालो. त्याच्यामुळं मी अभिनेता झालो. नाटक एक पात्री नट सम्राट करू लागलो. गेली 20 वर्ष मी नट सम्राट एक पात्री 1.5 तासाचा माझा शो आहे. त्या निमित्तानं मला खराच आनंद आहे की आम्ही साहित्यिक इथं तुम्ही का आला म्हणून विचारतात. हे कुणासाठी आहे? हे साहित्य म्हणजे साहित्य कशासाठी आहे? जसं पंढरीच्या वारीमध्ये कोण आलं तर सगळे वारकरी असतात, वारीला चालू वारकरी. तसं आम्ही आलेलो आहे की आम्ही सर्व साहित्यप्रेमी आहोत. पहिल्यांदा तुम्ही रसिक व्हा,
जोपर्यंत तुम्ही चांगला रसिक होत नाही तोपर्यंत तुम्ही चांगला साहित्यिक होऊ शकत नाही. बरोबर. म्हणून मी पहिल्यांदा मधमाशी होऊन आलेलो आहे. कारण तुम्हाला मधमाशी होत असताना तुम्हाला चांगलं मधमाशी झालं तरच तुम्हाला ती फुल तुम्हाला बसू देऊ शकेल. बरं. आज मी गाडगेबाबांच्या पण येत असताना माणसं खरी माणसं शोधायला आलोय. मुकुटे खूप आहेत पण ह्या मायेमध्ये प्रेम करणे किती लोक आहेत. आणि प्रेम जोपर्यंत आपण संवाद संपलेला आहे, घराघरातला संवाद संपलेला आहे, तो संवाद वाढला पाहिजे. चांगलं लिहा, चांगलं बोला, चांगली माणसं शोधा. कारण माणसंच होणारे गाडगेबाबा आहेत. कारण आमचा भारत देश असा महान आहे की अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक वेश पण भारत देश आहे. तसं हे आमचे जे वेगवेगळे ड्रेस आहेत ना हे आमचे प्रांत आहेत. आणि माणसं जोडतात म्हणजे गाडगेबाबा. एकट्याचं काम नाही पण हा खराटा आहे. एका माणसाला काहीच कोणी मोडू शकतं पण सर्व मिळून करूया आणि देश उभा करूया सत्य कर्म, माणूस मानव धर्म, जातीसाठी नका भांडू, विसरू जाती धर्माचा नाद, वाजू मानव धर्माचे पडगमाज, वाजू मानव धर्माचे पडगमाज. माणूस म्हणून जगण्याचे ठेवू आपण सर्वांनीच भान, माणूस म्हणून जगण्याचे आपण ठेवू सर्वांनीच भान. यामधून माणूस म्हणून जावा आणि माणूस म्हणून घडवा आणि आपल्या माय मंडळीचा. कारण आमचा धर्म म्हणजे काय, आमची संस्कृती टिकवणं हाच आमचा खरा धर्म आहे. ती टिकवलीच पाहिजे. हां. जय महाराष्ट्र, जय भारत. जय भारत.